डे 129 ऑफ लीन बल्क. आज आपण ट्रेन करतोय ट्रायसेप. सकाळ सकाळी 5 बदाम खाऊन दिवसाची सुरुवात केली आणि निघालो क्रिकेट खेळायला. मस्तपैकी शूज वगैरे घालून निघालो क्रिकेटसाठी. ग्राउंडवर येऊन 2-3 शॉट मारले आणि परत निघालो घरी. घरी जाता पहिला व्हिडिओ मित्रासोबत काढला तर तो बोलतो, भाई अचानक कशाला काढतोय, अजून एकदा काढ. म्हणून भावासाठी अजून एक काढून टाकला. असं बोलून घरी येऊन फ्रेश झालो आणि आज गुढीपाडवा होता म्हणून बोललो हे मरून कलरचं शर्ट घालून टाकूया. शर्ट घालून गुढीचं साहित्य आणायला बाहेर आलो. हार आणि बाकीचं साहित्य घेऊन घरी आलो आणि गुढी उभारायच्या तयारीला लागलो. गुढी उभारल्यावर गुढीची पूजा करून घेतली आणि नारळ फोडून पूजेची समाप्ती करून टाकली. ब्रेकफास्ट साठी ओटमील बनवायची तयारीला लागलो. आता ओटमील बनवतोय तर बोललो भाई व्हिडिओ शूट करून टाकूया, म्हणजे तुम्हाला तेवढीच रेसिपी भेटून टाकेल. असं बोलून ओटमील बनवून खाऊन टाकली. ओटमील खाऊन झाल्यावर मस्तपैकी एक चांगली झोप काढली आणि उठून एक क्लीनचं लंच करून घेतला. त्यामध्ये होतं चपाती आणि दही. मग लंच झाल्यावर शिवम सोबत जरा डीमार्टला आलो कारण आपल्याला पनीर घ्यायचं होतं. असं बोलून पनीर घेतलं आणि घरी येऊन फ्रेश होऊन निघालो जिम साठी. जिम मध्ये होता आपला ट्रायसेप दिवस म्हणून ट्रायसेप साठी स्कल क्रशरचे 2 सेट, सिंगल हँड डबल प्रेसचे 2 सेट, निगेटिव्ह प्रेशरला फील घेत सेटला एंड करून टाकलं आणि शिफ्ट झालं रिव्हर्स ग्रिप पुश डाऊन वर. हा परफेक्ट फिनिशर होता ट्रायसेप साठी. मग तेवढ्यात हा भाई मिठाई घेऊन आला कारण या भावाने गाडी घेतली होती. असं बोलून घरी आलो आणि हे कपडे इस्त्री द्यायला निघालो कारण आपल्याला उद्या जायचं होतं एक स्पेशल ठिकाणी. कपडे इस्त्रीला देऊन घरी आलो आणि पनीर खाऊन बोललो भेटूया उद्या सेम एनर्जी आणि सेम पंप सोबत.